घेतील या बघाच्या शेवटच्या काव्यात कल्पना आहे. वारकरी संप्रदायाच्या पायात ज्ञान आहे, कळस वैराग्य आहे, विस्तार राम आहे आणि शांती खांब आहे. पुरावा संत कृपा झाली, इमारत फळ आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले. हे मला कीर्तनाचं पहिलं वाक्य, कीर्तनाचं दुसरं वाक्य. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, कळस तुकाराम बाबा आहे, विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाथ बाबा. ज्या इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे, ज्या इमारतीचा खांब नाथ बाबा आहे आणि ज्या इमारतीचा खांब नाथ बाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. हो, आणि वारकरी एक असा संप्रदाय आहे की 750 वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. कारण त्या इमारतीचा पायाच ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणून 750 वर्षापूर्वी एका आईला मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. ज्ञान देव, ज्ञानच देव. पुरावा 10वा अध्याय. अभ्यासावनी ज्ञान, ज्ञानावनी ध्यान विशेषाचे. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पुरावा 12वा अध्याय. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्त्या एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती जिथं दया, जिथं ज्ञान जिथं देव, जिथं ज्ञानदेव ज्ञानच देव. ज्ञानच देव, पण ते ज्ञान निवृत्त झाल्याशिवाय नाही. म्हणून ज्ञानोबाचा भाऊ बोलत हा, म्हणून ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे. मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपा नाही, फायदा मुक्ती आहे. फायदा मुक्ती म्हणून एक भजन लिहून घ्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या, अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे, त्या देवाचं नाव तुकाराम आहे. पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा. साई बाजूला कर, खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विस्तव आहे. ढग बाजूला कर, वरती आकाश आहे. तुझ्या देव आहे, साधना कर. पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा. लाकडं लागणे घर्षण कर, दुधात लोणी आहे क्रिया कर, उसात साखर आहे प्रक्रिया कर. हृदयात देव आहे, साधना कर. देव ध्यान आहे, गाणाऱ्याला गाणाऱ्याचं ज्ञान आहे, माय सिस्टीम वाल्याला त्याचं ज्ञान आहे. पण ते ज्ञान परमार्थात चालत. पुस्तकी ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज अ नॉन व्हॅल्युएशन. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे. तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवता. आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही. जी विद्वान नसतात त्यांच्याकडे संपत्ती असते. हो, संपत्तीचा नियम आहे. इकडे लक्ष द्या. जी माणसं वागून हलकट आहे त्यांच्याकडेच पैसा आहे. अहो, जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वाढाय बिडी नाही. आणि जे कवडीचं काम करीत नाही त्यांना होत आला पैसा. लक्ष्मी चंचल आहे ना, आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाच्या घरी राहते. मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घरात जा पा, सोमवार आणि एकादशी. सोमवार नाही, एकादश नाही, मग थोरलं पोरियड मधलं डोक्यातून जाईल, घडणारच. हो, त्याचं उत्तर नीट ऐका. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दागणार आपटा धोका देत नाही. जरा आवडलं तर टाळी वाजवायचा. एक वाक्य समोर. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. आणि शेळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही. इस्टेट किती असू द्या, आईबापांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत.
आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का? उभ्यानं जेवतो. अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मुळे व्याध आहे. आग होती म्हणून उभ्यानं जेवतो. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का? बायको हातात धरेड बायकोवर विश्वासच नाही. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित आहे का? कुत्र्याबरोबर हिंडतो. त्याला जोडीदार नाही, त्याला हिंडतो कुत्र्याबरोबर. आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? ज्याच्या आईच्या गळावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो खरा सुशिक्षित. जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे? ज्ञान देव. ज्ञानच देव ज्ञानोबा आहे पहिले सुशिक्षित. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पास हैदान पाठ नाही. फक्त जन्माला आला, पोरं पायदा केले, नातू झाले, मी ह्याला काही केलं नाही. काही नाही केलं. बापाची इकली स्कॉर्पिओ घेतली, 90 पिला आणि तिच्यावर धडकला, अमरात मला. काही नाही केलं. बापाचा कोण ठाईकला, स्कॉर्पिओ घेतली, हायवेनं गेला, धाब्यावर जेवला, 90 मारली, कॉकटेल झालं, डिवायडर मधून हात गेला, जाग्यावर मेला, तरी माणसं म्हणली एक सच्चा दिलदार व्यक्ती का. असेच मारायचे. हो, एकदा नीती घासाळी ना तर माणसाचं काहीच जायला लागत, ते आपोआप जात. आता एक वाक्य सांगा. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर. जमीन विकून ज्याने हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेल. आणि तो बसणाऱ्याला विचारतो, वडा हाणू का पाव आणू? जमिनीचा मालक तुम्ही पहा महाराज. आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना, हॉटेलिश, एकाला घरी चहा नाही. नाही, सगळे सकाळी गरीबाचा चहा प्याला हॉटेल पुढे पाहतो, कडक कपडे घालणार, चहा द्या भाऊ. चहा पेताना म्हणणार जेसीबी घातला आपल्या बरं, काल तुला खाट्या घ्यायला घातला. चहा कोणचा पिणार? गरीबाचा, सुताराचा. जी माणसं मोजली जातात त्यांसाठी. तुम्ही माणसांना समाधान नाही भारत. अहो नाही, आजही पण तुम्ही भांडे घासणारी बाई 3रा मालला चढती. अहो सर्दी नाही तिला. शेतकऱ्याची बाई 10 लिटर दूध काढी ती, खोकला येईना तिला. श्रीमंताची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली. मनक्यात घ्या, डोळ्याला अंधार येते. ग बाई तू जगती तरी का आला? त्याला तरी मोकळं करतोय उतून ठुला, त्यालाही दुसरी कार थई ना, तूही बोलताना आता काय त्याला ते गायन शकत नाही. पुरावा अध्याय नंबर 15, ओवी नंबर 35. विरक्ती वाचुनी ज्ञानाशी तगडेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला होता फायदा. दुसरा मुद्दा सुरू झालाय. कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, ते दरिद्राने बसायचं. ते तोंड सोडून देण, डोक्याला हात लावून, दाढीला हात लावून, तांगड्यावर वर करून उडी फाकवा, यायचं नाही. लांब उभं राहायचं, चांगलाच्या पोजोड पाहायचा. पण भामट्योने आपली कीर्तनाला बसाय. अहो इथं येऊन असं बसू दे आणि तसंच न्यायला मग आपल्या कीर्तनाला भामट्याने बसायचं. आणि आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोलत जायचं. पटलं तर म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. भामट्योने आपलं कीर्तन ऐकायचं नाही. नाही तर आम्ही म्हणायचं, बैल गा म्हणत तुझे म्हणा, त्याच्या दुधाचा चहा ते जमतात. नको खेदा करू गुण तमोसीचा, नको खेदा करू गुण तमोसीचा, नको खेदा करू गुण तमोसीचा, ओ गुण तमोसीचा, नको
चिंता बिंता करायची नाही, फक्त पटापटा. तुम्ही आजारी का काय? नाही मग बोलत जा. चिंता करायला आपल्या हातात काही नसतं, चिंता करून करायचं काय? बरं काय आपल्या हातात आहे? अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर बदलून देईल. अहो ही बल्बची गॅरंटी, हे बल्ब विकणाराची काय गॅरंटी? पैसे मस्तानाच मिळाला. बरं बल्ब घेणाराची काय गॅरंटी? होल्डर मध्ये बस गेल्यावर व्होल्टेज वाढलं, बल्ब नाही लागला पण याचाच नंबर लागला. म्हणून चिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नसते, चिंता करून काय उपयोग नाही. आयुष्यात 4 वाक्य ध्यानात ठेवा. आयुष्यात 4 गोष्टीची कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही. 1 आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप. सगळं मिळेल, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर, पहिली नाही. बरं ही तुम्ही केस काळी का करता? बरं महिला मंडळ, पुरुष मंडळी, तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता? बरं असं कधी झालंय का बसणाऱ्या माणसांपैकी एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू? नाही. मग हाताने झटे करता कशाला? 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. आईबापांवरती भाषण नका करू, आईबापांवरती कथांग कादंबऱ्या नका काढू, आईबापांवरती कीर्तन नका करू. 80% आमच्या कीर्तनकारांनी तर आईबापच भांडवल केलं. रोज उठून अर्धा तास आई, अर्धा तास बाप, आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची, बस संपलं गेलं. या लाल करण्यापायी समाजाचं वाटोळ झालं. अर्धा तास आई, अर्धा तास बाप. आणि ऐका या यांनी म्हणायचं काय आईची माहिती सांगितली बाई, मायाचं खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई. खरंच बाई बाबा असावा तर असा माय पाप्याच्या बापान मला 3 वेळा उचलून आपटलं बाई, पण बी रडले नाही बाई. पण बाबाचे कीर्तनात ढस रडले ग बाई, ढस रडले. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अगं बाई त्यांना दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यांना 3 वेळा लाईट बंद करून राहिली, तुला काय माहिती बाई? नाही नाही, आई बापांवरती भाषण नका करू, आई बापांवरती कथांग कादंबऱ्या नका काढू. आई बाप सांभाळील अशी. हो अरे ज्याचं शाळेत कॉलेजला व्याख्याने त्याचीच आहे वृद्धाश्रमात. आणि तो आईची माहिती सांगितलं रडू 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 रडू. आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा, शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही. हो पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचीच आई वडील. जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात, दोन्ही टॉमी संघच, एकाला साखळी एकाला चे. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मनाने फार चिडचिड करतात. आणि आमचे यांना ते सहन होत नाही. आणि आमची स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. म्हणजे ते तिकडं ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त असतात दिसतात, चांगलंय. मग हे जिन्यात बसले हे कोण आहे? हे तिचे वडील आहे. अरे तोही त्यांना पुलावरून फेकून तो कशाला सांभाळतो? त्याचा बळी दिल्यावर तू पूल तरी टिकल. माता पिता को